नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बघू शकतोय आज पुन्हा एकदा आपण व्हिडिओ जो घेऊन आलेला आहे तो कोनोकार्पस या झाडाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आणि यामध्ये बघू शकतो आपण अशी सिलेक्टेड रोपं काढायची चालू आहेत आणि लोडिंग करायचं चालू आहे। कोनोकार्पस म्हणजे सजीव कंपाऊंड आहे साठी वापरली जाणारी झाडं आहेत। आता सजीव कंपाऊंड म्हणजे काय आहे की झाड आपण लावतो हे आणि झाड हे अशा स्टेपमध्ये वाढतं, ते आडवं जेवढं पसरतं तेवढं उभी पण झाडं वाढतात। म्हणजे उंचीला आणि जाडीला चांगल्या प्रकारे झाडं होत असल्यामुळं हे आपण बांधाला 1-1 फुटाला लावून, आणि जर आपल्याला लवकर भिंत तयार करायची असेल सजीव भिंत, तर त्यासाठी डबल लाईन टाकून आपण झिगझॅग पद्धतीने ही झाडं लावतो आहे। आणि ही झाडं लावल्यानंतर आपल्याला 6 महिन्यामध्येच एक 4 ते 5 फुटाचं असं आणि उंचीचं आणि कमीत कमी 1 ते 2 फूट रुंदीचं आपल्याला हे कंपाऊंड तयार होताना दिसतंय। आता बऱ्याच ठिकाणी आपण याचं प्लांटेशन केलेलं आहे, सक्सेस आहे। आणि तसंच आज आपण आता ही रोपं लोडिंग करतो एका शेतकऱ्यांसाठी। तर मित्रांनो, बघू शकतो आपण की अशी कोनोकार्पसची आपल्याकडं लहानापासून मोठ्यापर्यंत प्लांट्स असतात। आता ही लहान प्लांट्स आहेत, बघू शकतो। आता इथं आपण सिलेक्टेड अशी रोपं काढायचं काम चालू आहे। ही सिलेक्टेड रोपं काढलेली आहेत। अशी शेतकऱ्यांना आपण सिलेक्टेड रोपं देतो आहे जेणेकरून प्लॉट लवकर डेव्हलप व्हावा, किंवा हे बांधाची झाडं असतील तर बांधालासुद्धा आपलं कंपाऊंड लवकर व्हावं। कोणत्याही प्रकारची झाडं असू द्या सिलेक्टेड दिली जातात। आता आपला नर्सरी व्ह्यू बघू शकतो मित्रांनो। आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे। 35 एकरामध्ये नर्सरी आहे, शासन मान्यता आहे, अनुदान पात्र नर्सरी आहे। सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व रोपं आपल्या नर्सरीमध्ये खात्रीशीर मिळतात। नर्सरी शासन मान्यता असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आहे। आणि बघू शकतो आता कोनोकार्पस सारखंच हे पण क्रिस्टियाना म्हणून झाड आहे, तर हे सुद्धा आपण बॉर्डरला लावू शकतो। जिथं आपल्याला शोभीकरण करायचं आहे तिथं आपण याचा वापर करू शकतो। हे स्लो वाढणारं आहे पण काम हे कोनोकार्पस सारखंच करतं आहे, फक्त ह्याची उंची आणि वाढण्याची जी स्टेप आहे ती स्लो आहे। त्याच्यामुळं आपण जर जमिनीमध्ये किंवा आपण शेतामध्ये जर लावणार असेल तर आपल्याला हे कोनोकार्पस योग्य आहे। आणि जर आपल्याला घराच्या, बंगल्याच्या किंवा ऑफिसच्या ह्याच्यामध्ये जर करायचं असेल तर आपण हे सुद्धा लावू शकतो आहे। रंगीबेरंगी पानं येतात त्याची। आणि बघू शकतो मित्रांनो, आता ही अशी आपली गाडी लोडिंग करायची चालू आहे। 7 ट्रान्सपोर्ट याचे मालक आता अरबाज अत्तार आहे तिथं, बघू शकतो। अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा। आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल मिस्टर अक्षय तोडकर। धन्यवाद। आपला दिवस शुभ असो।